मराठा समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा सुवर्ण क्षण अखेर उजाडलाय। आरक्षणासाठीच्या अखंड लढ्याचा ऐतिहासिक विजय अखेर महाराष्ट्र सरकारकडून मान्यतेच्या शिक्क्याने गवसलाय। मुंबईतील उपोषणाच्या रणांगणावर 5 दिवस सातत्याने धैर्याने लढणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जिद्दी समोर शासनाने झुकावे लागले। या निर्णायक यशानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदाचा जल्लोष उसळला असून गडहिंग्लज शहरही या अभिमानाच्या पर्वात सामील झाले। गडहिंग्लज सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यात योगायोग असा की हा आनंद उत्सवाचा क्षण बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी आमचे रायगडचे प्रतिनिधी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गडहिंग्लज शहरात एक दिवसीय भेटीवर आले असताना अनुभवण्याची संधी मिळाली। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादनाने झाली। त्यानंतर चौकात एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जरांगे साहेबांचा विजय असो, हर हर महादेव या घोषणांच्या गजराने आसमंत दणाणून गेला। फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, मिठाईचे वाटप आणि जनसामान्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण चौक आनंदाने उजळून निघाला। वाहनधारक असोत की पादचारी सर्वांना लाडू देऊन या विजयी सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले। पाहता पाहता गडहिंग्लज चौक हा आनंदाचा महासागर बनून गेला। या विजयोत्सवात किरण कदम अध्यक्ष सकल मराठा समाज, नागेश चौगुले जिल्हाध्यक्ष मनसे, अप्पासो शिवने, युवराज बर्गे, तानाजी कुराडे, शिवाजी कुराडे, LD पवार, सरदेसाई, जगदीश पाटील, उत्तम देसाई, नाथा रेगडे, शिवाजीराव भुकेले, अमरसिंग चव्हाण, ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। विशेष म्हणजे या विजयाचा गोडवा पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित पत्रकार बांधवांनाही अनुभवता यावा यासाठी मिठाईचे वाटप उत्तम देसाई व अन्य कार्यकर्त्यांनी विशेषतः केले। याच प्रसंगी नगराध्यक्ष मंजुषा कदम यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी शुभेच्छा देऊन उत्सवाचे सोनेरी पर्व अधिक स्मरणीय केले। पटेल यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे। सरकारने मराठा आरक्षण जाहीर केलेलं आहे, काय सांगता? गेल्या 6-7 दिवसांच्या पासून आपले मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबई येथे उपोषणाला बसले होते। त्यांच्या प्रमुख एक 6-7 मागण्या होत्या। जवळपास सगळ्या मागण्यांच्यावर एक सकारात्मक निर्णय झालेला आहे। काही मागण्या महिन्याभराच्या मुदतीत पूर्ण होणार आहेत। त्याची एक प्रमुख मागणी होती हैदराबाद गॅझेट लागू करण्याची। ते कालच GR काढल्यामुळं एक मोठा मराठवाड्याचा प्रश्न मिटलेला आहे। मी परवाच बोलताना आपल्या भाषणामध्ये बोललो, कोकणामध्ये भंडारी समाज हा मराठा समाज यांचा OBC सर्टिफिकेट मिळतं, कोकणामध्ये कुणबी दाखले मिळतात। तिकडे खानदेशामध्ये लेवा पाटील समाज आहे, त्यांचंही OBC आरक्षण निघतं। इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखले निघतात, विदर्भामध्ये पण कुणबी दाखले निघतात। पण हैदराबाद संस्थांच्या आणखी ज्या 6 जिल्हे होते त्या निजामशाहीमध्ये होते आणि 1948ला त्यावेळेला भारतात होत असताना झालेली आहे। आणि हैदराबाद गॅझेट जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत तिथल्या दाखल्यांचा आपल्याला पुरावा सापडला नाही। हैदराबाद गॅझेट लागू झालेला आहे, त्यामुळं मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांचा प्रश्न मिटलेला आहे। त्याचबरोबर आता साताऱ्याचं गॅझेट होईल, कोल्हापूरचं गॅझेट, या सगळ्या गॅझेटला लागू होण्याचा मार्ग एकावेळी झाला आहे। आणि या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाज हा एकच आहे, शेती करणारा माणूस समाज आहे आणि तो इतर मागासवर्गीयामध्ये दाखल व्हावा असा एक त्याचं गॅझेटमध्ये उल्लेख आहे 100-125 वर्षापूर्वी। त्यामुळे कुणबी समाज हा ऑलरेडी OBC मध्ये खूप पूर्वीपासून इथे दाखल आहे। त्यामुळे हैदराबाद गॅझेट जे लागू झालंय तो आपला महत्वाचा टप्पा होता। आता कंचू प्रवेश झालेला आहे आणि आता इथून पुढे मराठा समाज आरक्षणास पात्र होण्यास मदत होईल। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, मानगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।